पप्पन 11 पेठ आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराचा पाडामध्ये आजच्या दिवसातील आजच्या रजनीची खऱ्या अर्थानं ही शेवटची मॅच आहे. टॉस लागलाय तो पप्पन 11 पेठच्या बाजूने. फिल्डिंगचा डिसिजन आहे. आघाडीची जोडी अक्षय आणि अजयची मैदानाच्या आतमध्ये. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये विनोदजी पाटील सर देखील आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज गुड्डू ऑप्शनचा बाहेरचा फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला कव्हर्सला पाठवलंय. पहिल्याच बॉलवरती चांगली फिल्डिंग ट्रिपलला चान्स. थ्रो येतोय. चान्स रनआउटलाही होती मात्र विकेट किपरने मोठी चूक केली आहे. धावा येत असताना 3. सुरुवात चांगली या ठिकाणी झाली. आपण बघताय आता सुंदर ड्राईव्ह केला होता पण ज्या पद्धतीने खरं तर टॉस अगेन्स्ट त्यांच्या जरूर गेलाय पण समोर एक अशी टीम आहे कारण खऱ्या अर्थाने ज्या टीमने आजच्या रात्रीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येची नोंद केली होती 76 आणि या धावसंख्येला खरं तर डिपेंडही केलं होतं. त्यामुळे इथून डोंगराच्या वाडा संघाला एक मोठं लक्ष इथून सेट करावं लागेल कारण समोर पेठ संघ ज्यांनी आपल्या बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ पहिल्या मॅचमध्ये दाखवली होती. चांगली फिल्डिंग कल्पेशकडून डीप कव्हरला अक्रॉस द लाईन गेले. ऑन साईडला पूल करायला गेले मात्र बॉल पडल्यानंतर विनोद आपल्याला ऍक्शन रिप्लेमध्ये प्राप्ती लावी देखील दाखवत आहे. राऊंड द विकेटने विथ द अँगल आहे. शेवटी नजर थोडी अटलेले बॅट्सविंग जबरदस्त होता. डॉट आलाय. चांगला चेंडू होता. आपण बघितलं चांगलं कमबॅक होतं. मगाशी आपण बघितलं ओव्हर पिच होता ड्राईव्ह केलं होतं आणि तदनंतर गुड लेंथवरनं चेंडू बाहेर काढला होता. पुढचा बॉल गुड्डू पुन्हा सेम रिझल्ट पण यावेळेला बॉल थोडा खाली राहिला. मागचा बॉल मध्ये बाउन्स होता आणि बॅटर त्या स्पॉटकडे बघत राहिला जिकडून बॉल थोडासा खाली राहिला. जी अपेक्षा बॅटरची होती तितका बाउन्स नव्हता. नाही ही खेळपट्टी आपण बघितली ना कारण तर खऱ्या अर्थाने ही स्पोर्टिंग विकेट आहे. ज्या खेळपट्टीवरती आपण गोलंदाजाचं वर्चस्वही बघितलंय याच खेळपट्टीवरती आपण कमी धावसंख्या बघितली आणि याच खेळपट्टीवरती आपण हाय स्कोरिंग मॅच देखील बघितली म्हणजे ही एक स्पोर्टिंग विकेट आहे. पुढचा बॉल गुड्डू ऑप्शनचा थोडासा बाहेर फॉलो केलं होतं बॅटरने आणि सिग्नल अंपायर्स कडून वाईडला देन डेरेकेटला चान्स घेतले. बॉल मिड ऑनला आलेला आहे. एक्स्ट्रा 2. नाही खरं तर बॉलरचं त्याकडे लक्ष नव्हतं जेव्हा चेंडू डायरेक्ट हिट केला होता तर बॅकअपलाही कोणी आलं नव्हतं. बऱ्याचदा आपण बघतो की बॅकअप दिले जात नाही आणि या गोष्टी छोट्या छोट्या असतात कारण बॅकअपला जर आपण बघितलं मिड ऑनचा क्षेत्ररक्षक होता मिड ऑफचा होता बॅकअपला कोणीतरी यायला होतं पण चेंडू यष्ट्यावरती लागल्यानंतर डायव्हर्टही झाला आणि त्यामुळे ही अतिरिक्त धाव या ठिकाणी ओव्हरच्या रूपाने मिळालेली आहे. 5 धावा आतापर्यंत धावफल कावरते. गुड्डू वन्स अगेन होल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केला आणि थेट बॉल कॉम बॉक्सच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपण आज हे सातत्याने बघतो की गोलंदाज जेव्हा जेव्हा एखादा चेंडू चांगला टाकतात त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट आपण आक्रमण होताना बघितले. 2 चेंडू चांगले फेकले तदनंतर वाईट आला आणि हा अगदी फुलटॉस ज्युसी फुलटॉस बॅटवरती दिला गया. ट्रिगर मुवमेंट चांगली होती. पुन्हा वळवलाय. स्लॉक स्वीप फॉलिंग स्वीप अँड देन बॉल निघून गेलाय. फाईन लेगला आताचा चौकार. मध्ये सगळ्या गोष्टी घडतायत. 2 डॉट आले, एक ट्रिपल आली आहे, एक षटकार, एक चौकार आलाय, त्याचबरोबर एक वाईड वरती एक अतिरिक्त ओव्हरची धाव देखील आलेली आहे. मागचे 2 बॉल 4 जून बॅटिंग स्क्वेअर लेग फाईन लेग. आता इकडे चॉप केला ऑफस्टमचा बाहेरचा कोला टाकणारा बॉल गोलंदाज गुड्डू कडून एक तर आलेली आहे. डबलला अर्ध्या विकेट पर्यंत डेन डेरेकेटला चान्स. बॅकअप चांगलं अन्यथा अन्य काही धाव आपल्याला पाहायला मिळाल्या असता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराचा पाडाचा धाव फलक 16 फोनन 16 धावा नाबाद. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली सुरुवात आहे. 16 धावा आल्यात. हीच धावगती जरी कमी झाली आपण जर बघितलं 14ची जरी आली तरी एक चांगली धावसंख्या सेट करता येईल डोंगराच्या पाडा संघाला. विकेट एकही नाही ही जमेची बाब आपण बघतायत मैदानावरती. टॉस त्यांच्या अगेन्स्ट जरूर केलं आहे पण त्याचा विचार न करता एक चांगली धावसंख्या उभी करण्याचा ते प्रयत्न करतील. समोर आपण बघताय टीम पप्पन 11 पेठ या संघाने बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे
आणि त्या संघाविरुद्ध एक मोठी टोटल उभं करणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेले आहे. दोघांचाही कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही मॅच आता मात्र जिंकणं फार गरजेचं दोन्ही संघाच्या दृष्टीने. वल्लभ संघाने ऑलरेडी 2 सामने जिंकलेले आणि आमचे जितू बघा का तर जितू पाटलांना बघितलं. कालही आपण अध्यक्ष चषकमध्ये बघितलं प्रमोदजी मडवी हे देखील स्वतः जेवण सोडून मैदानावरती आले होते जेव्हा जेव्हा आपण आधी अनाऊन्समेंट केली होती. हा बॉल येतोय. ओ शफल झाले होते ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. संपर्क नाही झाला. चेंडू फार गतिमान होता वेगवान होता. खरं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॉलरचा बॉलिंग ऍक्शन वरती इकडे ऍक्सेप्ट घेतलेला आहे. सर फार चांगला विषय तुम्ही छेडला की आपले ऑपरेटर असतील लाईव्ह स्ट्रीमरचे अथवा मग कॅमेरामॅन असतील टी व्ही अंपायर असतील रिलीवर जर नसला तर मग या सर्व गोष्टी ऑन ड्युटी आपण ज्या गोष्टीला म्हणतो ना की एखादा अंपायर आहे जेव्हा तो टी व्ही अंपायर जेव्हा ऑन ग्राउंड अंपायरकडून तो डिसिजन थर्ड अंपायरकडे रेफर केला जातो तेव्हा जरूर जे काही करत असतील ते सोडून त्यांना डिसिजनसाठी यावं लागतं. आणि आताही तसंच काहीतरी घडलेलं आहे. आणि आता जितू गोंधळी खरं तर डिनरसाठी टाइम भेटला नाही. पोट भूक थोडी का होईना ती भूक त्यामधून शमवली जाते. हा चेंडू ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण खाली पडले पण थ्रो चांगला आलाय. 1 बाउन्स. आणि खरं मगाशी आपण सँडी पालकरला देखील आपण बोलावलं तेही 2 वेळा खरं तर जेवणावरनं उठले. सुधीर पाटील देखील त्यांनाही यावं लागलं. खरं तर कॉमेंटेटरला रिलीवर असतो आपण बऱ्याचदा एक टर्न करून जाऊ शकतो जेवू शकतो. पण बऱ्याचदा 2 अंपायर असले की मग प्रॉब्लेम होतो. 3 असल्यानंतरही प्रॉब्लेम होतो कारण की थर्ड अंपायर सातत्याने त्याची मागणी केली जाते. समोर खेळतात लॉंग ऑनला गॅप मोठी आहे. फिल्डर लॉंग ऑफर आल्यात. क्षेत्ररक्षण जबरदस्त. थ्रो देखील तितका दर्जेदार. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला होता पण तितक्याच वेगाने या 2 धावा कंप्लीट करतायत. धावांचा चांगला वेग आहे. फिल्डिंग जरूर इकडे आपण पाहतोय. येस हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. अलीकडच्या काळात आपण बघितलं तर रिव्ह्यू सातत्याने घेतला जातो कारण की कुठल्या प्रकारे कोणावरती अन्याय होऊ नये. आणि बऱ्याचदा अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्याचं काम हे खेळाडू करत असतात आणि त्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. थर्ड अंपायर आहेत आमचे सँडी चेक करतील त्यांना मदत करतील जितू. आणि बघा जितू जरी आता जेवत असले तरी त्यांना ते बाजूला ठेवून काम करावं लागेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाही रिव्ह्यू तर बऱ्याचदा घेतला जातो आणि तो घ्यायलाही पाहिजे. पण आम्ही परवा बघितला की 1 बॉल 15ची मॅच तरी रिव्ह्यू घेतला होता. चांगला चेंडू या ठिकाणी आपण बघतायत. अपील जोरकं झालं होतं. चेंडू गेलाय ऑनच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतात लेग बायचा इशारा अंपायर करतायत. या 2 धावा या दरम्यान येतील. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. आपण पाहूयात पुन्हा एकदा प्राप्ती लाईव्हद्वारे. जेव्हा जे अपील बॉलर भरपूर इंटरेस्टेड दिसत होते आणि बॅटर डबल माइंड झाला होता जेव्हा बॉल खोलात आला शफल झाले अँड देन इम्पॅक्ट येस ऑफ स्टम्पचा बाहेरचा आहे. राईट डिसिजन फ्रॉम मॅडी मनोज पवार सर. आणि त्याचबरोबरीने खरं तर दोन्ही जे अंपायर मैदानाच्या आतमध्ये दोघेही आपापल्या गावांचे फ्रंट लाईन बॉलर आहेत. मनोज पवार उत्तर शिवसाठी सुधीर पाटील कानपोलीसाठी आणि सँडी सर केवाळेसाठी. वा नक्कीच प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. भरपूर ऊन पावसाळे त्यांनी क्रिकेटमधले बघितलेले सुख दुःख बघितलेली आहेत आणि त्यामुळे तो अनुभव घेऊन मैदानात उतरत असतात. या दरम्यान आपण बघतो ओथ्रो झाला आहे आणि जिथे 1-2 धाव होती तिथे मात्र आणखीन 1 धाव. तिसरी धाव आलेली आहे. कुठेतरी चुका होत आहेत पेठ संघाकडनं आपण बघतायत. खऱ्या अर्थाने या चुका अंगलट येऊ शकतात कारण सेकंड इनिंगमध्ये जेव्हा धाव संख्या चेस करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल तेव्हा मात्र एक मानसिक दडपण निर्माण होईल. कारण धावा खर्च करणं सोपं असतं. जसं पैसा खर्च करणं सोपं असतं ना कमावणं तितकंच कठीण असतं तसं धावा करणं कठीण असतं. क्रिकेटमध्ये धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्यास समान असतं. इथे आपण बघतोय की या चुका वारंवार होताना दिसत आहेत. कारण येस आपण पूर्वीपासून बोलत आलेलो आहोत ना मारने वाले से बचाने वाला बेहतर रहता है. अराउंड द लेग बोल्ड. पहिली विकेट पहिला धक्का स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराच्या पाडाला.
खूप चांगलं आहे खरं. स्पॉन्सर आहेत आपल्याला मदन दादा. का तर स्पॉन्सर मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. कित्येक संघ आहेत ज्यांना स्पॉन्सर आहेत, पुरस्कर्ते आहेत, पण काही संघ असे आहेत ज्यांनी सुरुवातीला संघर्ष केला. आपण चेंज द गेम वडोली बीच्या बद्दल नेहमी म्हणत असतो की सुरुवातीला 50-100 रुपये ते काढायचे, त्यानंतर ते एंट्री फीज टाकायचे, कुठेतरी कमी एंट्री शोधायचे. आज त्या टीमला भरपूर पुरस्कर्ते आहेत. कानपोलीलाही सुरुवातीला पुरस्कर्ते नसतील, पण आज ही टीम यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोचलेली आहे. खरं तर मदनजी आपण पाहिलं तर या गावचे सुपुत्र आहेत, नेहमीच टीमच्या पाठीशी उभे असतात, पण या टीमला बाहेरूनही पुरस्कर्ते लाभत असतात, हे आपण सातत्याने बघत आलोय. नो डाऊट. आणि पुरस्कर्त्यांचा आपण ज्या पद्धतीने विषय काढलाच आहे, कारण खुल्या गटातील क्रिकेट सर आजही पॅकरशिवाय आपल्याला पाहायला मिळणार नाही. आजही खुल्या गटातील क्रिकेट जेव्हा आणि बऱ्याच वेळेला आपण असंही पाहतो की एखाद्या मोठा संघ म्हणजे जो मोठ्या पोलचा संघ आहे, बऱ्याच वेळेला असं देखील समोरून देखील अप्रोच करत असतात की आम्हाला पॅकर आहे का, पॅकर असेल तर आम्ही खेळायला येऊ. सो या गोष्टी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि खरंच पुरस्कर्त्यांचा आपण जितका आभार व्यक्त करू तितकं कमी आहे, कारण क्रिकेटमध्ये पुरस्कर्त्यांना मी म्हणेन 100 आउट ऑफ फक्त 10% मिळत असेल. नाही, बरोबर तू मनातलं माझ्या बोललास की पुरस्कर्ते शेवटी आता त्यांच्या काय तर ते जुगारच एक प्रकारचा. बऱ्याचदा आपण बघतोय की टीम विजय होते, कधी कधी पराभूत होते. विचारा कुठल्याही पुरस्कर्त्याला किती तुम्ही प्लसमध्ये की मायनसमध्ये, ते सांगतील तुम्हाला. कारण पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, आय थिंक कॅच ड्रॉप झाली मागे. आणि इकडून येत असताना आपण पाहतोय रॉबिनचा पहिला डॉट बॉल. धावा पाहिजे. हे जे मागच्या षटक आपल्याला दुसरा षटक पाहायला मिळालं, त्या अगोदर हा जो रिप्ले, यस एज होती, बॉटम हँडला बॉल लागला होता, चान्स होती, विकेट किपरने चूक केलेली आहे. सेवन आणि अजय, सेवनने फर्स्ट मॅचमध्ये काय क्लास बॅटिंग केली होती, अटॅक केला होता, बॉलिंग देखील दर्जेदार केली होती. सो आता इकडून जरूर त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र आताचा बॉल रॉबिनने थोडा पुढे टाकलाय. मागचा बॅक ऑफ लेंथ, आताचा लेंथ आहे, दोन्ही डॉट आलेत. नाही, वेगवान गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितली. फलंदाज कुठेतरी शपून खेळण्याचा प्रयत्न करता, इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट, त्यात इतकी जास्त गती आणि त्या टप्पा जर अचूक असेल तर मग गोलंदाज त्यांचं वर्चस्व नेहमी सिद्ध करत असतात. हा पायातला चेंडू बाद होत आहेत आणि आणखीन एक धक्का मैदानावरती. काय जबरदस्त डिलिव्हरी बघ. पहिले 2 चेंडू डॉट फेकले आणि तदनंतर स्टंपवरती हा चेंडू केंद्रित केला होता. फलंदाज क्लीन बोल्ड. सुधीर पाटील. स्पिनर सारखे, पण ते मीडियम पेसर आहेत, जो वेग बॉल मध्ये जनरेट करत आहेत. ओहो, खोलात बेल्स ब्लिंक होत आहेत. 24ला तिसरा धक्का. स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगऱ्याचा पाडाला. पहिले 2 चेंडू डॉट, पुढच्या 2 बॉलवरती 2 क्लीन बोल्ड. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणखीन क्लीन बोल्ड आला तर जरूर आठवण येईल. खरं तर चेतन शर्मा भारतासाठी पहिली हॅट्रिक ज्यांनी पूर्ण केली होती, क्लीन बोल्ड केली होती न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना. आणि इथे बघूया आणखीन एक क्लीन बोल्ड बघायला मिळतो की ज्या पद्धतीने तू रनअप म्हणाला, रॉबिनचा अगदी सहजतेने येत आहेत आणि जेव्हा रिलीज पॉईंटवरती येतात तेव्हा मात्र ताकद झोकून देतात पूर्णपणे शोल्डरची आणि तिथून तो वेग जनरेट होतो. जेडी आलाय, पण दुसऱ्या बाजूला हॅट्रिक बॉल आहे रॉबिनचा. बॅकफुटला पंच करायला गेले होते, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. 4 बॉल आतापर्यंत, 4 नाही 5 बॉल आतापर्यंत टाकलेत रॉबिनने, एकही धाव खर्च केले नाही. पाहूयात पहिली मेडन ओव्हर लोडिंग. आली मेडन ओव्हर, पहिला नंतर थेट बॉल गेलाय. वा, डबल विकेट अँड मेडन. जबरदस्त बॉलिंग रॉबिन कडून.
3 षटकांचा खेळ संपला आणि पहिली मेडन ओव्हर या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2026 कानपोलीच्या स्पर्धेमधली क्लास बॉलिंग. नाही नक्कीच. तर जबरदस्त बॉलिंग, 3 षटकं, तिसरं षटक निर्धाव आलंय. 21 धावा फलकावधीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये किती आहेत? 24 आहेत, माफ करा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 होत्या आणि 12ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि तिसरं षटक निर्धाव आलंय. त्यामुळे धावगती आता 8ची आपण बघतायत. काय बॉलिंग केली रॉबिनने, अचूक लाईन लेंथ आणि फलंदाजांना अक्षरशः नामोरम करून टाकलं. 2 विकेट, 4 डॉट आणि आता अंतिम षटकाला प्रारंभ होतोय हर्षलच्या. विनोदजी, आपण हे विसरता कामा नये की 7ने लास्ट मॅच मध्ये क्लास बॅटिंग केली होती. खोलात बॉल, चांगला चेंडू टाकला हर्षलने, सुरुवात चांगली केली. स्लॉगरची शॉर्ट कॉर्नरला बॉल, या क्षणाला 7ला स्ट्राईक द्यायची नाही, थ्रो चांगला केलाय. वा वा, एकच धाव आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 25. कमबॅक पहा, पहिल्या षटकामध्ये 16 धावा येऊन पुढच्या 13 बॉलमध्ये धावा फक्त आलेल्यात 9. पहिला सामना बॅटिंग मध्ये जिंकले आणि दुसरी मॅच आपल्या क्वालिटी अटॅकने जिंकण्यासाठी ही मेहनत सुरू आहे पेठ संघाची. बॅकफुटला थांबलेत, कट केल्या बॉलला, गॅप मध्ये चालला, आउटफील्ड फास्ट, डीप थर्डला बॉल, सीमा पार, चौकार. डोंगराचा पाडवून जितूदादा गोंडे यांचे परम मित्र मनोजजी फडके देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा आपला गाव खेळत असतो 2-3 वाजू द्या, जरी घरी असले तरी घरी बसून देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतात. विनोदचे सर्कल किती मोठे आहे. लाईव्ह स्ट्रीमर, अपडेटर, स्कोरर, ऑपरेटर, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, डीजे ऑपरेटर, मंडप डेकोरेटर्स, स्टॉलवाले, जरूर आपण ती देखील चर्चा करणार आहोत. मात्र सध्या फटका फसलाय, विकेट आणखी एक जातीय. 29ला चौथा धक्का, स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगराचा पाठ. थँक्यू विनोदजी. आपण ज्या गोष्टीची चर्चा करत आहोत, अंपायर्स असतील, त्यासोबत जनरेटरवाले असतील, सगळेच लाईटवाले, मंडप डेकोरेटर्स, जे जे या स्पर्धेसाठी लागतं, इतका मोठा सर्कल आहे आणि प्रत्येकाला त्यामध्ये खास करून वाटा येतो ग्राफिक डिझायनर, प्रिंटिंग प्रेस, बॅनरवाले, हे देखील विसरता कामा नये आपण. आणि फार सुंदर सागर प्रिंटर्स यांनी संपूर्ण डिझाईन केलेले बॅनर्स आपल्याला या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच बॉलिंग मार्कवर तयार हर्षल. ऑन साईडला खेळतात, बॉटमच्या साह्याने फिल्डर डीप स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. धावसंख्या धावफलकावधी जाऊन पोहोचलेली आपण बघतायत 30. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. इथून जर 2 हिट आले किंवा एखादा हिट आला, एक 35-40च्या जवळपास जरी गेले तर एक फाईट करू शकतात. डोंगराचा पाडा संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि आपण नेहमी बघतो की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बऱ्याचदा 35-40 धावसंख्या ही डोईजड जाते. हो हो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल, व्हेरिएशन फार गरजेचं असतं. भिन्नता, विभिन्नता हे नेहमी आपण बघू शकाल ॲक्शन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहेत. हा चेंडू कशा पद्धतीने आला होता, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघालाय, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि अशा पद्धतीने आपण बघताय डॉट बॉल. हा वेगवान होता, आधीच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये प्रचंड वेग झोकून दिला होता. लेग बायचा इशारा अंपायर करतायत आणि अशा प्रकारे डाव पहिला संपन्न झालाय. एकूण डावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्या आणि 32 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे. ओपन 11 पेठ संघाला.
पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या आणि आपण बघताय आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा आल्यात. काय कमबॅक आहे आणि मेडन ओव्हरने खरोखर या इनिंगमध्ये आपण बघितलं एक इम्पॅक्ट टाकलेलं आहे. त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 31-32 टार्गेट. या ऐकूया DJ कडनं एक सुंदर गाणं. रिक्वायर्ड रन रेट 8.00. फार मोठी धावसंख्या नाही आहे पण इथे लढू शकतात. जर सुरुवातीचे 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळली गेली या मॅचमध्ये कमबॅक करता येईल डोंगऱ्याचा बडा संघाला. पण बघूया समोर कडवा प्रतिद्वंदी आहे ज्यांनी 76 धावांचा डोंगर उभा केला होता. या संघाला 32 धावांपासून रोखलं जाईल का? पण शेवटी प्रत्येक सामना वेगळा असतो, प्रत्येक कंडिशन वेगळी असते, प्रतिस्पर्धी बदलला की सगळ्या सिच्युएशन बदलत असतात. त्यामुळे मागच्या सामन्यात कुठल्या संघाने काय केलंय त्याला महत्त्व नाही, या वर्तमानात सध्याच्या सामन्यामध्ये संघ काय करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 32 रनचेस ओपनिंग पेअर मैदानावरती जात असताना चेंडूची त्या ठिकाणी 2 चेंडू त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि मला वाटतं बॉल चॉईस हा प्रकार नाही आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की अलीकडच्या काळात चेंडू हे 2 तुम्हाला देतो ते जसे असतील तसे तुम्ही घ्या. पण रेकॉर्ड केला होता श्रीधर म्हात्रेने सोनारपाड्याच्या 24 चेंडू चेक केले होते तरी चेंडू त्याला आवडले नव्हते. म्हणजे असे काही रेकॉर्ड आहेत. नाही कसं आहे सर की आयोजकांचा एकमात्र उद्देश असतो प्रत्येक संघाला चांगलेच बॉल भेटले पाहिजे. पण एखाद्या बॉक्समध्ये एकाच कट असलेला डिफेक्ट बॉल असतो, तो जर असेल तर आयोजक देखील चेंज करून देतील. पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये की वेळ जास्त जातो त्यामध्ये, त्यामुळे आयोजकांचा उद्देश असतो की वेळ जास्त जायला नको. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 31च बनलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट येऊन 7 फटके शेवटपर्यंत खेळून हे धावफलक फक्त आपण पाहतो 31 वरती थांबलेलं आहे. पण 7ने विचार केला तर फक्त पहिल्या डावामध्ये तीन बॉलचा फक्त सामना केलाय आणि त्याचा फायदा झाला तो पप्पन 11 पेटच्या बॉलिंग युनिटला आणि जबरदस्त बॉलिंग केली होती. पहिल्या षटकानंतर हर्षलचं कमबॅक 8 जावा, रॉबिनने तर मेडन टाकले आणि हर्षलने लास्ट ओव्हरमध्ये देखील 7च खर्च केलेले आहेत. रॉबिनच्या सोबतीला गुड्डू दोघं अष्टपैलू खेळाडू मैदानात आतमध्ये आलेले. दुसऱ्या बाजूने बॉलिंगची जबाबदारी फर्स्ट पॉवर प्ले तेजस बॉलिंग मार्कवरती 32च्या चेसला होती सुरुवात. एक्स्ट्रा कव्हर ठेवून ऑन साइडला काउ कॉर्नर, 2 कॉर्नर मध्ये दोन्ही फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी फास्ट बॉल, फुल टॉस, फुल टोल, मिड विकेटचा बाहेर षटकार. मैदानावरती एक श्वान, त्यालाही खेळायचं आहे, त्यालाही टीममध्ये यायचं आहे. पण त्यांची वेगळी टीम तयार करायला हवी. ते श्वान रात्र असो दिवस असो मैदानावरती येत असतात का तर त्यांच्यासाठी मैदान नेहमी मोकळं असतं. पण जेव्हा मॅचेस सुरू असतात त्यांनाही काहीतरी वेगळं बघण्यासाठी मिळतं आणि हे सगळे त्यांना ती सवय झाली. पण पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर पाठवले आणि त्यामुळे आता ही रनचेस सोपी करून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हा देखील फुल टॉस आहे, ऑन साईडला झेल
टिपला गेलाय, सुपर कॅच, स्वतःला झोकून दिला, चेंडूवरती नजर त्या ठिकाणी बघा कशी जबरदस्त होती, जमिनी समांतर हा झेल टिपला गेला. बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत, कमबॅक जबरदस्त झाला, फुल टॉस बॉल होता, टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि हा बघा ॲक्शन रिप्ले खूप सुंदर पद्धतीने चेंडू फॉलो करतायत. हा झेल टिपला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. 7ची कामगिरी इव्हन राहिली पहिल्या मॅचमध्ये, पण या मॅचमध्ये 7ला फारसं काही करता आलं नाही आणि त्यामुळे टीम जर आपण बघितलं 3च चेंडू त्याने फेस केले, पण प्रत्येक वेळी 7च खेळणार का, प्रत्येक वेळी एखादा खेळाडू खेळ का, शेवटी 11 जण आहे, प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. हा खेळ सांघिक आहे, बऱ्याचदा एखादा खेळून जातो एखाद्या मॅचमध्ये, पण प्रत्येक वेळी ते शक्य असतं का, हा देखील प्रश्न आहे. खरं प्रश्न तर जरूर आहे सर, पण आपण बऱ्याच वेळेला पाहतो जो खेळतो, जो जबाबदारी घेतो, ऑलवेज ऑडियन्स, तुमचे प्रेक्षक देखील असाच विचार करत असतात की नाही यार त्याने तर खेळायलाच पाहिजे, बाकीच्या खेळतील नाही खेळतील. बारके शेठ पाटील यांच्याकडून डोंगराचा पाडा संघ या मॅचमध्ये विजय झाला, तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. रॉबिनने पहिला षटकार मारला आणि दुसऱ्या बॉलवरती 7च्या जबरदस्त कॅचने त्याची विकेट आली आहे. नवीन बॅटर हर्षल ऑन स्ट्राईक, पॉवर प्ले सुरू आहे. 32 जरी असल्या तरी पप्पन 11 पेटचा ओपनरने अप्रोच जो दाखवला ते अटॅक करणार आहेत. नक्कीच अटॅकिंग अप्रोच, चांगला चेंडू समोर खेळतायत, रक्षात्मक पद्धतीने खेळले, माहिती आहे इथून विकेट गमावलेली आहे आणि इथून आणखीन जाईल. ना फोन पे करतील लक्षात असं, तर कॅश नाही आहे आणि आता कॅश कुणाकडे असते. पुन्हा एकदा ऑल ऑफ केलाय, गॅप आहे, जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, या 4 धावा. मोर दिला सर आणि मिडॉनला आत ठेवलं, इकडे खोला टाकण्याचा प्रयत्न होता, का पुढे पडला, चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईजला गेले. मिडॉनच्या वरतून बॉलला 4 धावांकरिता पाठवलं. 32च्या चेसमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धावा बनलेल्या आहेत आणि पॉवर प्ले मधले 2 बॉल बाकी आहेत. गुड्डू मात्र खूप चांगला स्ट्रोक खेळले, गॅप मोठी होती, धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 11 धावा, टार्गेट 32 आहे. ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅनला चेंडू पकडलाय जरूर, पण शरीराचा स्पर्श करून वेध घेऊन चेंडू गेला होता, त्यामुळे इथे विकेटची संधी तर अजिबात नव्हती. लेग बायच्या रूपाने धाव येईल, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आपण बघतो ती म्हणजे एकूण 12, अजूनही 20 धावांची गरज आहे विजयासाठी आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती होते. हर्षल ज्याने मागच्या मॅचमध्ये विस्फोटक खेळ केला होता, तो हर्षल मात्र मैदानावरती आलेला आहे आणि सिंगलवरती तो सध्या खेळतोय. दुसऱ्या बाजूला गुड्डूच्या बॅटमधून आपण चौकार बघितलेला आहे, बॉलिंग मार्कवर तयार तेजस या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी घेऊन येतोय. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने संपन्न झालंय, विकेट जरूर गमावलाय पप्पन 11 पेट संघाने. टार्गेट फार मोठं नाही, तो दबावही नसणार आहे, तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये व्हायला होता, पण तसं काही झालं नाही. 12 धावा आत्तापर्यंत आलेले आहेत. पुढे आले, डान्सिंग डाऊन द विकेट, संपर्क नाहीये, हा डॉट बॉल. षटकाची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 12, विजयासाठी 18 चेंडू या ठिकाणी शेष आहेत आणि 20 धावांची गरज आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 6.67 ही धावांची आवश्यक गती. विनोदजी, काही गाणी अशी आहेत जी किती वर्ष झाले तरी ती अजरामर आहेत, कोणाला वाटणार नाही की ती जुनी आहेत. आणि हे ते गाणे आहे, ही ती लावणी खरं तर महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे आणि थँक्स टू डिस्क जॉकी
जबरदस्त साऊंड क्वालिटी आहे. संध्याकाळपासून जबरदस्त नाही गाणी पण त्यांनी आपल्याला ऐकवलेली आहेत. त्यांचं नाव नाही माहिती का तर कुठल्या गावचे आहेत अजूनपर्यंत नाव माहिती नाही. डीजे नाना पाटील तोंडरेचे. एकविरा डीजे. यस यस एकविराडीचे. सॉरी तुमचा उल्लेख आम्ही केला नाही मगासपासून, आता आम्हाला ती माहिती मिळालेली आहे. तर उल्लेख होणं गरजेचं आहे. प्रत्येकाची मेहनत आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलंही कौतुक व्हायला हवं आणि कॉमेंटेटर म्हणून आपल्याकडे ते राईट्स आहेत. मग अंपायर असतील, स्कोरर असतील, लाईव्ह टीम असेल, या सगळ्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सगळ्यांची मेहनत आहे. त्या मेहनतीला आपण सलाम करणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यांची ही एकजूट, ही मेहनतच स्पर्धेला यशस्वी बनवत असते. अक्षय पुल करतायत, फिल्डर आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केवळ एक धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावधी जाऊन पोचली आपण बघतोय ती म्हणजे 13. 19ची गरज आहे. रनचे जरूर छोटीशी वाटते, पण बघूया या ओव्हरमध्ये जर इकॉनॉमिकल बॉलिंग झाली तर मॅच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रंगतदार होऊ शकते. पण तसं हर्षल करू देईल का किंवा गुड्डूही प्रयत्न करेल की मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जायला नको आहे. बऱ्याचदा मॅच शेवटच्या ओव्हरला गेली की, कारण आपण बघतो की मॅच बऱ्याचदा फसते. म्हणजे आपण नाईट क्रिकेटमध्ये नेहमी बघत आलो. नो डाऊट. आणि कालचाच सामना आपण अध्यक्ष चषकामध्ये पाहत होतो, तिकडे 4 ओव्हर नाही बनल्या 33. इकडे 32 आहेत. बॅट हातात फिरली आहे. मिस टायमिंग. शॉर्ट मिड विकेट. पोहोचला फिल्डर आणि पकडली कॅच. वा, सच अ स्पेक्टॅक्युलर कॅच बाय तेजस डोंगरे. 1 more wicket down. तर साम फोन पे डायरेक्ट फोन पे वरती 6,000 स्कॅनर देऊन ठेवा मॅच जिंकल्यानंतर. तर बघूया, मॅच सध्या सुरू आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये जाते. त्यासाठी अक्षयला या ओव्हरमध्ये टिचून मारा करावा लागेल. अक्षयने विकेट प्राप्त केलाय. एक मोठा धक्का मैदानावरती दिलेला आहे. पेठ संघाला न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे नितेश म्हात्रे. पंचांकडनं गाड घेतो. विकेट किपर क्लोज किपिंग करतायत. तयार अक्षय. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न या दरम्यान आपण बघतायत. विकेट किपरने चेंडू जरूर उचललाय, पण कुठलाही सिग्नल नाही. याचाच अर्थ डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 1 विकेट. मी आधीच म्हटलं की हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं मॅच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जाईल. पण इथून या मॅचमध्ये कमबॅक करणं इतकं सोपं काम नाही. आपलं वर्चस्व निर्माण करणं सोपं काम नाही, पण ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे डोंगराचा पाडा संघाकडे. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 12 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये केवळ 1च आली. के कमबॅक पाहिजेच होतं आणि सध्या तशी बॉलिंग देखील होती. आणि दुसऱ्या बाजूने बॅटर्स काय करायला चाललेले आहेत तर ते अटॅक करतात. ते एका षटका चौकाने मॅचला थोडंसं क्लोज करायला जातात. मात्र वारंवार डॉट बॉल. पुन्हा तेच घडलंय. पडलाय बॉल. हलका वळतोय, अँगलने वळतोय आणि इकडे बॅटर पुन्हा मिस झालेले आहेत. हे जाता डॉट बॉल आहेत. सध्या काय वाटत नाहीयेत, पण जसे आणि येत जातील पुढे मॅचचं मोमेंटम पूर्णपणे आता फिल्डिंग साईड खेचायला तयार आहे. आणि इकडून ही बॉलिंग ऍक्शन फार राऊंड विकेटने फार क्रीजच्या कोपऱ्यातून बॉलला टाकलाय आणि दुसऱ्या बाजूला कोपऱ्यातच काढलाय. नाही, कारण बऱ्याचदा आपण म्हणतो ना की छोटस टार्गेट मनामध्ये कधी कधी इनसिक्युरिटी निर्माण करतं आणि तसंच काही घडताना दिसतंय मैदानावरती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अक्षय. ओहो, एज. पण नशीब बलवत्तर. चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये पडलाय. 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावधी जाऊन पोहोचले ती 15. म्हणजे अजूनही इथून 17 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये रेकॉर्ड रेट 8.5चा आहे. के आमदार चषकाचे आयोजक डोंगराच्या पाड्याचे आपले मयुरेश दादा आणि बंटी दादा देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण स्वागत करूयात. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 32च्या चेसमध्ये 15ला 2 षटकांचा खेळ संपल्या. 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज. आणि कुठे का होईना ही जी सेकंड ओव्हर अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली
अक्षयचं आडनाव कडू आहे. बॉलिंग त्याने कडूच केलेली आहे. नाही नाही, जबरदस्त कडूने तिखट मारा दाखवलेला आहे. आणि 12 बॉल. प्रणित दिलीप शेठ फडके याचकडून स्टेजवर या दादा, स्टेजवरती या. आपल्याला आग्राचं आमंत्रण आहे. या तुम्ही लहान बघा, त्यांचा स्कॅनर तयार आहे. तर आमचे दादा या स्पर्धेचे शिल्पकार मदन दादा अजूनही शेवटपर्यंत या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण नेहमी अर्जुनभाई पाटील यांना बघत असतो. अध्यक्ष चषकमध्ये सकाळी 3-4 वाजले तरी ते थांबले असतात. जबाबदारी असते आणि काळजी असते. होया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर 7 तयार होतोय. तिसरं षटक प्रारंभ. इनर एज होती. हा डॉट बॉल आणि या मॅच मध्ये कुठेतरी आता रंगत निर्माण होते. कुणी विचार केला होता ज्या संघाने 76 धावांचा डोंगर उभा केला होता त्या संघाला 32 धावा करताना इतका मोठा संघर्ष करावा लागेल. मी आधीच म्हटलं होतं डोंगराचा पाडा संघ इथे फाईट देईल. ती फाईट सुरू आहे. ओहो, बॅटची एज पुन्हा एकदा. चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला. मिस्टेक झाली आहे. या चुका टाळाव्या लागतील. इथून सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय. तो दबाव कमी होत जाईल आणि तिथून ती मॅच हातातून निसटेल. या छोट्या छोट्या चुका पराभवाला कारणीभूत ठरतात. के नो डाऊट. आणि जेव्हा जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो तो फिरूनच येत असतो. त्यामुळे जो पॉईंटचा फिल्डर होता त्याने चूक केलेली आहे. जा वेगानं तो उजव्या हाताला धावला, मात्र बॉल त्याच्या डाव्या हाताला धावला होता. 2 मिळतात. 2-17 बनलेला. बॉल 10 बाकी आहेत आणि 15 धावांची गरज आहे. इकडून जी मॅच आपण पाहतोय नितेश आणि गुड्डू दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 लास्ट मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. अवघ्या 2च धावा त्याने खर्च केला आणि आताच्या मॅचमध्ये तशी त्याची कामगिरी पाहिजे. डोंगराच्या पाडाला लॉफ्ट केला. डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीन समोर बॉल फ्लॅट. सीमा पार. षटकार. गुड्डूला स्ट्राईक भेटली. मागच्या बॉलवरती जर एक धाव आली असती तर तो ऑफ स्ट्राईक असता. पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला. चांगली स्ट्राईक केली आहे. डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीन वरती षटकार. एअर स्ट्राईक गरज होती. खरं तर या फटक्याची दबाव वाढत चालला होता. आणि इक्वेशन बघा, 9 बॉल 9 ची गरज. मॅच बॉल टू रन इक्वेशन आलेले आणि काय जबरदस्त प्रहार. या षटकाने या सामन्याचं चित्र बदललं. ओहो, झेलची शक्यता आहे. झेल स्वीकारलाय. कमबॅक या ठिकाणी होत असताना 7चा षटकाराचा पलटवार या विकेटने 7 ने दिलाय. मात्र इकडे धावांची रिमझिम जर थांबली तर डोंगराचा पाडा मैदानाचा आतमध्ये विजयी होतील. येस स्कॅनर आलेला आहे. लाईव्हला दाखवा तो. 8 बॉल आणि 9 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेटला. 7,000 रुपये. नाही पण स्कॅनर ते स्वतःच दाखवत आहे. त्याच्यावरती थोडी पैसे घ्यायचे. अच्छा, ते मारणार आहेत. तयार आहेत. त्यांची इच्छा आहे. एकदाची पैसे जाऊ दे. पण बघूया, शेवटी खेळ आहे, क्रिकेट आहे. काय घडतं या मॅच मध्ये. 8 बॉल 9 धावा पाहिजेत आणि 7,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. वा, शेअर मार्केट उंचावतोय. चांगला चेंडू पायामध्ये होता. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. तिथे थोडासा हलगर्जीपणा झालाय बहुतेक. अपील तर झालंय धावचीचा, पण बहुतेक पोहोचलेले आहेत पॉपिंग क्रीज मध्ये. कारण अंपायर अजिबात इंटरेस्टेड नाहीयेत. हा बघा ऍक्शन रिप्ले. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेसाठी जीवाच्या आकांताने धावले. हा थ्रो आला आणि त्या आधी ही बॅट आली आहे टॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यामुळे सेफ आहे. 2 धावा येत आहेत आणि आता 7 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 7. आताचा बॉल फार महत्वपूर्ण आहे. इकडून विकेट डॉट बॉल आले. लास्ट ओव्हर मध्ये आव्हान
पुन्हा कायम असेल डोंगराच्या पाण्याचं. मात्र इकडून एक मोठा फटका आला तर मात्र फार वेगाने मॅच जाईल पप्पन 11 पेठच्या बाजूने. आणि ऑन स्ट्राईक सध्या तरी विजय. शेवटचा बॉल 7 फडके, 7 बॉल 7 धावा. 7 तयार. ओहो, मॅच मात्र इथे खुली गेली आहे या षटकाराने. विजय ज्याच्या नावात विजय दडलाय त्याने विजय श्री खेचून आणली आहे या षटकाराने. बारा 17ची रनचे सता मात्र एका धावेची गरज. 6 चेंडू शेष आहे. 7चा खरं तर या सामन्यामधला परफॉर्मन्स तितकासा चांगला राहिला नाही. पहिल्या सामन्यात विजयाचा नायक जरूर होता पण या मॅचमध्ये बॅटिंगची ती संधी मिळाली आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यामुळे आता शेवटला एक उरली आहे. विजय आला आणि नुसता आला नाही तर विजयच्या बॅटमधून षटकारही आलाय. प्रेशर वाढत चालला होता. 32ची रनचेस, कुठेतरी तो संघर्ष वाढला होता या मैदानावरती पण अखेर आता एका धावेची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय राजू. बघूया राजू एक धाव वाचवेल का. असं काही घडू शकतं का. घडलंय क्रिकेटच्या इतिहासात पण कधीतरी ते घडताना आपण बघितलेले. इथे घडेल की नाही माहिती नाही आणि नाही घडू शकत. आणि हा विनिंग शॉट, मॅच फिनिश, सामना जिंकलाय पप्पन 11 पेठ संघाने. अभिनंदन टीम पेठ. व आणि तिकडे पप्पन 11 पेठचेच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी कॅच पकडली. वाटत नाही ते बॉल देतील आपल्याला. अभिनंदन पेठवाले, जबरदस्त सगळे केला. आणि ही देखील टीम आज क्वालिफाय झालेली. आपलं मनापासून आभार. हार्ड लक स्वर्गीय खुशालदादा 11 डोंगराचा पाडा. या आपण सन्मान करूयात कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर आपलं योगदान दिलं, आपला आवाज दिला. भोपरचे डोंबिवलीचे विनोदजी पाटील सर आपण यांचा सन्मान करत आहोत. या गावचे प्रथम नागरिक, ग्रुप ग्रामपंचायत कानपोलीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय मदनजी मते साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत.